चांदूर रेल्वे नगर परिषद वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका निलेश विश्वकर्मा नगराध्यक्षपदी विजयी. वंचितने उघडले जिल्ह्यात खाते. अमरावती जिल्ह्यात नगर परिषदेच्या अध्यक्षपदाचे निकाल हाती आले असून यात चांदूर रेल्वे नगर परिषदेत वंचित बहुजन आघाडीने खाते उघडले. वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका विश्वकर्मा या भाजप आणि काँग्रेसला मात देत नगराध्यक्षपदी निवडून आलेला आहे. वंचित बहुजन युवा आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांच्या प्रियंका विश्वकर्मा ह्या पत्नी आहेत. या विजयामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नीळ व गुलाल उधळून विजयाचा जल्लोष साजरा केला. चांदूर रेल्वेच्या जनतेसाठी अमाप केल्यामुळेच नगराध्यक्षपदी निवडून दिल्याची प्रतिक्रिया प्रियंका विश्वकर्मा यांनी दिली. चांदूर रेल्वे नगर परिषद महिला सक्षमीकरण व महिलांचा समस्यावर जोर देण्यात त्याची प्रतिक्रिया देखील प्रियंका विश्वकर्मा यांनी दिली. आणि सर्वांचा प्रेम आहे, सर्वांचा आमच्यावर जो विश्वास आहे त्यासह पाहून त्यांनी आम्हाला हा संधी दिली आहे आणि निश्चितच त्यांचा जे विश्वास आहे, प्रेम आहे, त्यांच्या फरक त्यांना मिळाली आणि चांगल्या पद्धतीने काम करण्याची आमची मानसिकता आहे आणि आमची सेवा, आमची जी प्रामाणिकता आहे आणि आमची टीमची डॉक्टर निलेश विश्वकर्मा की जे जमिनीवर केलेले काम आहे त्या पाहूनच त्यांनी आम्हाला निवडून दिलं आहे. त्यांच्या सर्वांचा मी खूप खूप आभार मानते. प्रत्येक कोण्यापासून त्यांनी आम्हाला खूप आशीर्वाद दिला आहे. विजयाचं श्रेय कोणाला देणार? आता कोणतीही गोष्टी असली, विजय असला तर कोणी एकाला आपण श्रेय देऊ नाही शकता. तर जनतेची प्रेम आहे, जनतेचा आशीर्वाद आहे. माणूसर, माता, भगिनी, माझ्या कुटुंब, डॉक्टर निलेश विश्वकर्मा आणि आमच्या सोबत राहणारे सर्व मार्गदर्शक, सोबतच सर्व शिवसेना असो, राष्ट्रवादी, VBA, जय हिंद मंडळ सर्वांचा पाठिंबा आहे. तर सर्व मिळून हा विजय आहे आणि हा विजय माझा नाही आणि पूर्ण चांदूरची जागृत जनता आहे त्यांच्या प्रेमाने विजन आहे की जे काही आमच्याशी करता येत असेल ते आम्हाला करायचे आहे आणि विजन खूप आहे. अनेक काम आहे जे आम्हाला या चांदूरसाठी आमचे स्वप्न आहे, करण्याची मानसिकता आहे. ते सर्व नियोजन करून व्यवस्थित पद्धतीने करण्याचे आमच्या मानस आहे. मिळालेला आहे, काय सांगणार? निश्चितच सर्व जनतेच्या चांदूरकरांचा खूप खूप आभार व्यक्त करतो. या नगरपालिका निवडणुकीच्या ताकदीनिशी आज आम्हाला विजय प्राप्त झालेला आहे. 5 सीटे आमच्या निवडून आलेल्या आहेत. त्यासोबतच वंचित बहुजन आघाडी आणि ज्या ज्या पक्षाने आम्हाला साथ दिली त्या सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा खूप खूप आभार. आणि महाराष्ट्रात एक नवीन चित्र येत्या नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल अशी सुरुवात येऊन झालेली आहे. आरोप प्रत्यारोप झाले होते निवडणुकीमध्ये, कसं पाहता? पैसे वाटल्यास तुम्ही आरोप देखील केला होता. निश्चितच माझ्याकडे सर्व एव्हिडन्स होते, ते प्रूफ माझ्याकडे आहेत, मोबाईलचे सर्वेलन्स सर्व आहेत आणि ते झालेला प्रकार तुम्ही सर्व आहे. तर तुम्ही जवळपास आम्हाला वाटतं 1000 मताच्या लीडून निवडून यायला पाहिजे तो, कारण का एवढ्या वर्षाची आमची सर्वांची मेहनत आणि चांदूरकरांचा प्रेम हे अविस्मरणीय आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर काँग्रेसची अनेकदा या ठिकाणी सत्ता राहिलेली आहे, परंतु या धामणगावचे, नांदगाव, खंडेश्वर किंवा चांदूर रेल्वेमध्ये काँग्रेसचा सफाया झालेला काय सांगू? निश्चितच, कारण का तुम्ही बघितलं असेल बाळासाहेब नेहमी सांगतात की ते मोठे भाऊ राहिले नाहीत, त्यांनी त्या पद्धतीने वागायला पाहिजे. आज धामणगावात भाजप आहे, काँग्रेसमध्ये वंचित आहे आणि नांदगाव खंडेश्वरला उबाडाची सीट आलेली आहे. म्हणून ज्यावेळेस त्यांच्याकडे सत्ता होईल त्यावेळेस सामावून घेत नाही. प्रत्येक वेळेस सांगतात की बा आमच्याच दृष्टीवर सर्व काही होईल, त्यांना विचारायची गरज नाही. निश्चितच जनतेने त्यांना रास्ता दाखवलेला आहे. तुम्ही जे आहे ते अनेक आखली होती. निश्चितच सातत्यानं या शहराचा जो विकास हा इथं थांबलेला होता. मागच्या नगराध्यक्ष लोकांनी भरपूर मतदान मला केलं, 120 मतदान पडलो. त्यावेळेस लक्षात आलं की हा जो पैशाचा खेळ 2 दिवसात ते करतात, त्याच्यामुळे मला तो त्या शिवसेना जर आम्ही पकडले नसतो त्यांना तर निश्चितच हा खेळ उलटा झाला असता. 2 वेळा नगराध्यक्ष पडले, त्यानंतर 2 वेळा आमदारकी पडली, मात्र तिसऱ्यांदा आता नगराध्यक्ष निवडले. आता तिसऱ्यांदा आमदारकीची काय आमदारकीची नांदी समजायची का? निश्चितच मी चांगला खेळाडू आहे आणि खेळ खेळताना रिझल्ट हे माहीत नसतं. एक चांगला खेळ आपण खेळला पाहिजे, त्या अनुषंगाने आम्ही नेहमी मॅच खेळतो आणि जय पराजय जीवनात होत असतात. प्रियंकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही वेगळं खातं उघडायचं असेल तर निश्चित तशा पद्धती असेल. हो, मला सांगा, तुम्ही काँग्रेसमध्येच होते आधी, आता काँग्रेसचा खरंच सुरून लावलेले काँग्रेसचे जे नेते, बडे नेते आहेत ते अजूनही जमिनीवर आहे. निश्चितच लोकसभेला तुम्ही बघितलं असेल त्यांची बोलणी ज्या पद्धतीने सुरू होती, त्यानंतर विधानसभेत बिलकुल त्यांनी कोणत्याही छोट्या मोठ्या पक्षाला घेऊन चालण्याची भूमिकाच ठेवली नाही. आणि आता या तुम्ही जर महाआघाडीचा विषय घेतला असेल, जेव्हा ज्या ठिकाणी बोलणी सुरू आहेत तर त्या आपल्या आविर्भावात असतात आणि त्याच्यामुळे त्यांना हा निश्चितच त्यांना त्रास ह्याचा होतो.